नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 6व्या म्हणजेच कन्या राशीच्या या सप्टेंबर 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपण ऐकतो तसे हेही राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला कमी अधिक फरकाने अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे अर्थातच ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेत आहोत. तसेच शुभ परिणाम वाढवणाऱ्या आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. म्हणजे याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या राशीमध्ये असणारी जी नक्षत्र आहेत ती म्हणजे उत्तरा, हस्त आणि चित्रा यांचं संपूर्ण विश्लेषणात्मक असलेलं गुणवर्णन असलेले व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत आणि या तीनही व्हिडिओची लिंक आपण खाली दिलेली आहे. ते अवश्य पहा, ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व, कार्यक्षेत्र, आरोग्य, शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी, धंदा, व्यवसाय, साधना, उपासना याबद्दल आपल्याला अधिक विस्तृत माहिती घ्यायला मदत मिळेल. त्याचबरोबर अजूनही काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक असणार आहे, ते सुद्धा अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया हा सप्टेंबर महिना आपल्या कन्या राशीसाठी नक्की या महिन्यासाठी काय सूचना देतोय. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध आणि हा बुध ग्रह महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे आपल्या राशीच्या 12व्या स्थानामध्ये म्हणजेच अशुभ अशा व्ययस्थानामध्ये. त्यामुळे काही महत्त्वाचे व्यवहार, कागदोपत्री व्यवहार, बँकिंग व्यवहार, काही चर्चा या फार मोठ्या सांभाळून कराव्या लागणार आहेत. तर कोणत्याही प्रकारच्या भूलथापा, खोटी आश्वासनं यांना आपल्याला बळी पडायचं नाही, फार काळजी घ्यायची आहे. आणि या संदर्भात अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायची आहे. विशेष करून चुकीची माहिती, खोट्या जाहिराती, फसवी आश्वासनं, सायबर फ्रॉड अशा गोष्टींमध्ये आपल्याला सावधानता ही बाळगावीच लागणार आहे ह्या पहिल्या आठवड्यात. नाहीतर फार मोठं आपलं नुकसान होऊ शकतं. तसेच सरकारी नियमांची पायमल्ली सुद्धा आपल्याला करून चालणार नाही. त्याबद्दल सुद्धा आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे. पहिल्या आठवड्यात आपल्या राशीच्या सर्वच मंडळींनी, विद्यार्थी, स्त्री, पुरुष सगळ्यांनीच. 7 तारखेनंतर मात्र आपल्याच राशीमध्ये येणारा हा बुध ग्रह आपल्या महत्त्वाच्या कामांना योग्य ती दिशा द्यायला सुंदर अशी मदत करणार आहे. त्यामुळे काही रखडलेले आणि नुकसानीमध्ये असलेले जे व्यवहार असतील ते योग्य मार्गदर्शन घेऊन, योग्य नियोजन करून पुन्हा एकदा जर आपण हातात घेताय, तर त्यामध्ये सुंदर असं यश मिळायला मदत होणार आहे. तसेच सरकारी योजनांचा लाभ सुद्धा महिन्याच्या दुसऱ्या 15 मिळण्याची शक्यता उत्तम दिसत आहे. तर आरोग्याच्या समस्या सुद्धा यशस्वीपणे आपण सोडवू शकताय. अर्थात योग्य ती काळजी, योग्य उपचार पद्धतीचा अवलंब करून. या दुसऱ्या 15 त्यामुळे योग्य डॉक्टरी सल्ला घ्या, पथ्यपाणी यावरती अवश्य काम सुरू करा. या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या धनस्थानामध्ये आलेला शुक्र ग्रह आर्थिक बाबतीमध्ये मात्र आपला लाभ वाढवणारा राहणार आहे. तर कुटुंबाच्या आणि स्वतःच्या लाभाच्या दृष्टीने अवश्य आपल्या ज्या काही हालचाली असतील त्या मुद्दामून वाढवा. काही नवीन आर्थिक स्रोत, उत्पन्नाच्या साधनांवरती काम केल्यास चांगला लाभही पदरात पडू शकतो. नोकरीच्या बरोबरीने छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा शुक्र ग्रहाचा या महिन्यातला योग आपल्या राशीला लाभाचा ठरतो आहे. जागेच्या बाबतीतही काही निर्णय घेणार असल्यास 18 सप्टेंबर पूर्वी अवश्य योग्य माहिती घेऊन नियोजन करून निर्णय घेणं आपल्या फायद्याचं राहील. 18 सप्टेंबर नंतर आपले सहकारी, वरिष्ठ अधिकारी, वडीलधारी मंडळी, आपली भावंड यांच्याबरोबर क्षुल्लक कारणांवरून वादावादी होण्याचे सुद्धा योग दिसत आहेत. त्यामुळे त्या संदर्भात मात्र जास्त काळजी घ्या. तर काही बाबतीमध्ये थोडं पडतनमतं सुद्धा घ्या, नाहीतर कायमचे संबंध मात्र दुरावतील. व्यावसायिकांनी जुन्या उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास लाभ पदरात पडेल. तर नोकरदार मंडळींनी नोकरीमध्ये बदल करायचा असल्यास थोडी काळजी घेऊन, माहिती घेऊन निर्णय घेणं अपेक्षित आहे. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या महिन्यात अंगावर पडताना दिसतील. त्यामुळे थोड्या
मानसिक विवंचना मात्र आपल्या वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच स्वभावातील संयम थोडासा वाढवावा लागणार आहे. चिडचिड करून चालणार नाहीत, रागावून चालणार नाही. विद्यार्थ्यांना योग्य आरोग्याच्या संदर्भात काळजी घ्यावीच लागणार आहे. नाहीतर अगदी परीक्षेच्या ऐन काळात आपल्या आरोग्यामुळे मात्र परीक्षेतल्या अडचणी वाढतील. आरोग्याचा विचार करता पित्त, पोटाचे आजार, अपचन आणि छातीमध्ये असणारी दुखणी मात्र आपल्या सर्वच राशीच्या मंडळींना सांभाळायची आहेत. विशेष करून ज्यांना दमा, अस्थमा, कफाचे आजार वारंवार असतात किंवा आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये काळजी घेणं फार महत्वाचं आहे. तसेच धूळ, धूर यापासूनही फार सांभाळायचं आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप संपर्क नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन या संदर्भातला एक सुंदर मेसेज आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो. तो नीट समजून घ्या आणि त्यानंतर आपण ती माहिती घेतल्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे आपण आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे अगदी सहज आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर आपल्या राशीच्या मंडळींनी फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, फार्मा, IT, ऑइल, FMCG, पेट्रोकेमिकल, इन्फ्रा, केमिकल, स्टील या सेक्टर फायद्याचे राहतील. तर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात मात्र फार्मा सेक्टरमध्ये थोडी सांभाळून गुंतवणूक करा. अर्थात योग्य जाणकारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा असणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल अशी साथ देईल. परंतु आत्ता जे काही तुम्ही ट्रेडिंग करताय त्याच्यामध्ये बिलकुल घाई गडबड करू नका. मानसिक गोंधळ वाढणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. त्यामुळे थोडंसं मेडिटेशन, योगा वगैरे करा. मंडळी, ही होती या सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचं ते म्हणजे या संपूर्ण महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त आपल्याला सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात जरा सांभाळा अशी सांगत आहे. का बरं? तर 1-2 सप्टेंबर या काळात थोडासा कामाचा अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी धावपळ, दगदग वाढणार आहे आणि म्हणूनच विश्रांतीला महत्त्व द्यायचं आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय या काळात घेत असाल तर अभ्यासपूर्व आणि काळजीपूर्वक घ्यावे लागतील. 3 ते 9 सप्टेंबर पुढचे 7 दिवस मात्र शुभ असतील. सर्व प्रकारच्या कामासाठी लाभाचे दिवस असतील. आनंद, उत्साह वाढवणारे असतील. नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना विशेष शुभ दिवस राहतील. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी अवश्य विचार करू शकता. पिकनिक, यात्रा, प्रवास, लग्न कार्य, धार्मिक कार्य यासाठी हे दिवस अत्यंत शुभ राहतील. महत्त्वाच्या चर्चा, निर्णय घ्यायचे असतील तर ह्या काळात अवश्य घेऊ शकता. हाती घेतलेल्या कार्याला योग्य असा प्रतिसाद सुंदर असा मिळेल. जुन्या मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी आपला आनंद अजून द्विगुणित करताना दिसेल. 10-11 सप्टेंबर थोडेसे अशुभ दिवस आहेत. महत्त्वाच्या कुठल्याही व्यवहारामध्ये कार्य करताना दक्षता घ्यावीच लागेल. आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक खर्च आणि गुंतवणूक यासाठी जर काही निर्णय घेणार असाल, पावलं उचलणार असाल तर अभ्यास करा, सावधानतेने निर्णय घ्या. 12 ते 18 सप्टेंबर अत्यंत शुभ दिवस. पुढचे 7 दिवस महत्त्वाच्या कामाची सुरुवात त्यामुळे अवश्य करू शकता. चांगली संधीही मिळेल. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले निर्णय अचूक आणि फायद्याचे राहतील. अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन ते निर्णय घ्या. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवासही घडतील आणि ते यशस्वी सुद्धा होतील. मान सन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे शुभ दिवस असतील. 19-20 सप्टेंबर थोडे मिश्र दिवस. घराच्या कामकाजासाठी थोडा वेळ काढावा लागेल. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्री, गुंतवणुकीसाठी शुभ दिवस. मात्र घरगुती चिंता वाढवण्यात असल्यामुळे थोडी काळजी घ्या. 21, 22, 23 सप्टेंबर अत्यंत शुभ दिवस. विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार, भांडवलदार यांच्यासाठी या दिवसामध्ये घेतलेले निर्णय बऱ्यापैकी चांगली साथ मिळवून देतील, फायदा देतील. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस लाभाचे असतील. 24-25 सप्टेंबर थोडे अशुभ दिवस आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. दगदग आणि मानसिक त्रास होणार नाही याकडे लक्ष द्या. साधना, उपासना वाढवा. 26-27 सप्टेंबर शुभ दिवस. महत्त्वाची कामं, चर्चा, मीटिंग्स, गाठीभेटी, व्यावसायिक निर्णय, लग्न कार्य, कोर्ट कचेरी या संदर्भात काही महत्त्वाची कामं हातात घेऊ शकता. यासाठी शुभ आणि लाभाचे असलेले परिणाम मिळतील. तर महिन्याचे शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 सप्टेंबर अशुभ असतील. वादावादी,
कामाची दगदग यावर लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय आणि व्यवहार काळजीपूर्वक करा. थोडे प्रतिकूल दिवस आहेत. मंडळी, ही होती आपल्या सप्टेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यामधले शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे गणेशाची उपासना वाढवा. यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप आवर्जून 1 माळ करा. तर गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती सहस्त्र नामावली, अष्टोत्तर शतनामावली यांचं अवश्य पठण सुरू ठेवा. मंडळी, ही होती कन्या राशीची सप्टेंबर महिन्यातली माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा ₹151 फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हे पुस्तक सुद्धा आपण मागवू शकता, ज्यामध्ये 108 नावं संकलित केलेत विविध देवदेवतांची आणि महत्त्वपूर्ण ग्रहांची. पुस्तकाची किंमत राहील ₹151. तसंच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध जपाच्या माळा आणि विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र. तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, दक्षिणावर्ती शंख आणि हे पितळेचं धूपदीप पात्र. तर मंडळी, हे काहीही आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, आजचा हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. पुढच्या भागामध्ये कन्या राशीनंतर येते ती म्हणजे तूळ राशी. त्याबद्दलही जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.